मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एकनाथ शिंदेजी, आपलं TV9 मध्ये स्वागत। आपण पाहतोय पुण्यासह इतरही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपत्तीजन्य स्थिती निर्माण झाली आहे। पुण्यामध्ये सिंहगड परिसरामध्ये मी ती परिस्थिती पाहतोय। मी कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आणि त्याचबरोबर पुणे म्युनिसिपल कमिशनर, पिंपरी चिंचवड कमिशनर आणि NDRF यांच्याशी सातत्याने बोलतोय। डिझास्टर मॅनेजमेंटशी माझं बोलणं चालू आहे। मी आता मेजर जनरल अनुराग वीज यांच्याशी बोललो, कर्नल संदीप यांच्याशी बोललो की आर्मी आणि एअरफोर्स पण रेडी ठेवा। कुठे एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता असेल तर ती करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। कलेक्टरना सूचना मी दिलेल्या आहेत की जे लोक पूर परिस्थितीच्या ठिकाणी आहेत तिथे त्यांना सुरक्षित स्थळी हलवा, त्यांना फूड पॅकेट द्या, त्यांची व्यवस्था करा, या सर्व सूचना दिलेल्या आहेत। मात्र शिंदेजी, आपण पाहतोय शाळांना सुट्टी आणि कार्यालयांना सुट्टी देण्याच्या पण सूचना मी देऊन टाकलेल्या आहेत। नक्कीच शिंदेजी, आपण पाहतोय की पुणेकर नागरिक अद्यापही घरांमध्येच आहेत। स्थानिक प्रशासन त्यांना आवाहन करते, मात्र ते घराबाहेर पडत नाहीयेत। आपण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन कराल? मी त्यांना सगळ्यांना आवाहन आणि विनंती करतो की पहिले तर आपल्या सुरक्षित स्थळी आपण हलवणं गरजेचं आहे। ते प्रशासन करतंय, कारण शेवटी पाणी वाढलं तर लोकांचे जीव धोक्यात येऊ नये म्हणून प्रशासनाने सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांनी देखील त्याला सहकार्य करावं। शेवटी कुठेही जीवितहानी होऊ नये ही शासनाची आणि प्रशासनाची भूमिका आहे। नक्कीच शिंदेजी, आपण पाहतोय की सध्या बोटी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, मात्र या बोटींची कमतरता कुठेतरी जाणवते। कमतरता जाणवते या बोटींची आणि संपूर्ण यंत्रणांची। कमतरता पडणार नाही। मी स्थानिक जे आपलं स्थानिक बॉडी आहे, लोकल बॉडी आहे, म्युनिसिपल कमिशनर, कलेक्टर, NDRF, SDRF आणि मिलिटरी या सगळ्यांना सांगितलेलं आहे। नक्कीच त्यामुळे कमतरता पडणार नाही। लोकांनी सहकार्य करावं आणि कामाशिवाय बाहेर पडू नये। जिथे ते सुरक्षित असतील त्या ठिकाणी थांबावं, सुरक्षित नसतील त्यांनी प्रशासन सांगतंय त्या सुरक्षित स्थळी राहावं। नक्कीच एकीकडे पुण्यामध्ये ही स्थिती आहे, दुसरीकडे सांगली, सातारा, त्याचबरोबर रायगडला देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अजित पवार देखील मंत्रालयातून संपूर्ण स्थितीचा आढावा घेत आहेत। अजित पवार तिकडे मंत्रालयामध्ये आहेत, कंट्रोल रूम मध्ये आहेत, तेही माझ्या संपर्कात आहेत, ते मला संपर्क करतायत आणि कुठेही काही अनुचित प्रकार होऊ नये याची काळजी प्रशासन आणि शासन घेते। नक्कीच शिंदेजी, त्यामुळे एकूणच पुणे प्रशासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। खूप खूप धन्यवाद शिंदेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर पुण्यातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। आता एका कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे।